नमस्कार. सर्वप्रथम आपल्याला नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आता जे नवीन संवत्सर नवीन वर्ष आरंभ होते आहे, हे वर्ष आपल्याला सुखसमाधानाचे, भरभराटीचे, आनंदाचे जावो या दृष्टिकोनातून हे नूतन वर्ष कसं असेल, त्याच्यानंतर आपल्याला या दृष्टिकोनातून काय उपाय करता येतील या संदर्भात काही माहिती घेण्यासाठी आपण आज एकत्र जमलेलो आहोत. ज्या वेळेला नवीन वर्ष सुरू होते म्हणून मी नवीन पंचांग विकत आणलं आणि ते पंचांग मी जेव्हा हातामध्ये घेतलं आणि त्याचं सुरुवात म्हणून ज्या वेळेला मी ती सुरुवातीला वाचलं, तर त्याच्यामध्ये अगदी पहिलं वाक्य जर मला कोणतं वाचायला मिळालं असेल तर हे येणारं नूतन संवत्सर हे पराभव नाम संवत्सर आहे. आणि हे वाचल्याच्या नंतर पुढे काही त्या पंचांगात पाहण्याच्या आधीच माझ्या मनामध्ये विचार आला की काय या पुढच्या येणाऱ्या नूतन वर्षामध्ये सगळा पराभवच असणार आहे का? काय होणार आहे नेमकं? कसं जाईल हे वर्ष? असे अनेक आपल्या मनामध्ये प्रश्न असतात. त्या संदर्भामध्ये ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून अनेक भाकितं सुद्धा आपल्याला ऐकायला पाहायला मिळतात. पण खरं सांगायचं म्हणजे मी ज्योतिषी नाही, त्याच्यामुळे ग्रहांची स्थिती काय असणार आहे, त्याच्यातून काय पर्जन्यमान कसा असेल, दुष्काळाची स्थिती निर्माण होईल का, आणखी जे जे काही भाकीत ज्योतिषाप्रमाणे केले जातात त्यावरती मी कुठलंही भाष्य या ठिकाणी करणार नाही आहे. माझं असं प्रामाणिक मत आहे की जे उपाय मी तुम्हाला सांगू इच्छितो आहे त्या उपायांचा एकंदरीत माझा आशय असा आहे की हेच काय मागे गेलेले असोत किंवा आणखीन पुढे येणारे वर्ष असोत, जीवनामध्ये हे संमिश्र स्थितीमध्येच असतात. कारण सगळे दिवस सारखे असतच नाही आणि त्याच्यामुळे कधी काही चांगली परिस्थिती असते, कधी वाईट परिस्थिती असते, या सगळ्या गोष्टी होत असतात. पण इन ऑल एकंदरीत सरासरी ॲव्हरेजमध्ये जर विचार केला तर एक चांगलं जावं ही प्रत्येकाच्या ठिकाणी अभिलाषा असते आणि ते असणं काही चुकीचं नाही आहे. पण त्या दृष्टिकोनातून काही उपाय आपल्याला करता येतात आणि त्याच्यातून आपण निश्चितच हे कार्य करू शकतो. अलीकडे तुम्हाला सर्वांना माहिती आहे की जसा हा वर्षारंभ होतो आहे तसा आपल्या डोळ्यासमोर जर आज मोठं काही दृश्य असेल तर ते म्हणजे इराण, अमेरिका, इस्रायल या देशांमध्ये होणारं युद्ध आणि त्या अनुषंगाने त्याच्यामध्ये सहभागी होत असलेले अनेक देश आणि त्या युद्धाची झळ आता आपल्याही देशापर्यंत आपल्याला पाहायला मिळते आहे. मग ते गॅसचं सिलेंडरचा तुटवडा असेल, पेट्रोलचे प्रश्न असतील किंवा नोकऱ्यांचे प्रश्न असतील, अनेक याच्यातून आता हळूहळू आपल्याला त्याची तीव्रता जाणवायला सुरुवात झालेली आहे. म्हणून मला अनेक जणांनी हा प्रश्न विचारला, महाराज तुम्हाला काय वाटते, हे युद्ध किती दिवस चालेल, हे थांबेल का, काय होईल वगैरे वगैरे. साहजिक आहे आपल्याला अशी चिंता, अशी काळजी वाटणं साहजिक आहे. कारण जेव्हा मानवी जीवनच धोक्यात येऊन जाते, अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण होतो, त्यावेळेला अशा शंका मनामध्ये येणं साहजिक असते. पण माझं प्रामाणिक मत मी आपल्यासमोर ठेवणार आहे की जर एकंदरीत विचार केला तर हे नूतन वर्ष जसं लागते, म्हणजे गुढीपाडव्याचा ज्यावेळेला आरंभ होतो तर आपल्याला त्याच्यानंतर या परिस्थितीमध्ये बदल झालेले दिसून येतील. निश्चितच आपल्याला आशेचा किरण त्या ठिकाणी दिसेल की जेणेकरून हे जगावरती किंवा आपल्या देशावरती येणारं संकट हळूहळू निवळताना आपल्याला दिसून येईल. यात मला कुठल्याही प्रकारचा संदेह, संशय नाही आहे. तुम्ही म्हणाल की हे तुम्ही कशाच्या आधारावर म्हणताय? ते या आधारावर म्हणतो आहे की जर सर्वांच्या ठिकाणी ज्यावेळेला एक सद्भावना निर्माण होते, एक सामूहिक प्रार्थना, एक सामूहिक ऊर्जा ज्यावेळेला एकत्रित येते त्यावेळेला त्याचा निश्चित परिणाम झालेला असतो. आणि जसं एखाद्या ठिकाणी आपण एकटे सरकारी दप्तरमध्ये गेलो तर एकट्या माणसाची कधी दादपुकार घेतली जात नाही, पण तेच जर शेकडो लोक मोर्चा घेऊन गेले तर सरकारचं लक्ष वेधलं जाते. याच न्यायाने जर सर्वांची इच्छाशक्ती एकत्र येऊन जर ती प्रबळ होते आहे तर त्याचा निश्चितच लाभ झाल्याशिवाय राहत नाही. हा सिद्धांत आहे, सूत्र आहे. त्याप्रमाणे जर आपण पुढे विचार केला तर आपल्याला काही गोष्टी
या वर्षाच्या आरंभी म्हणजे वर्ष आपलं चांगलं जावं या दृष्टिकोनातून आणि केवळ व्यक्तिगत नव्हे, केवळ आपल्या देशापुरतं नव्हे, आपली संस्कृती आपल्याला हे सांगतच आली आहे, सर्वेत्र सुखिना संतु सर्वे संतु निरामया, सर्वांना सर्वे सुखी असो, सर्वांचं कल्याण हो, अशी वैश्विक प्रार्थना करणारा आपला देश आहे. माऊली ज्ञानेश्वर महाराज सुद्धा दुरिताचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछील तो ते राहो प्राणी जात, अशी प्रार्थना करताना दिसून येतात. या दृष्टिकोनातून संतांची परंपरा असेल, ऋषींची परंपरा असेल, आमच्या देशाची ही परंपराच राहिलेली आहे की आम्ही शांतीचे पुरस्कर्ते आहोत आणि शांतीप्रिय आहोत आणि शांतीसाठी प्रार्थना करणारे आहोत. आणि या दृष्टिकोनातून भारताची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची त्या ठिकाणी असणार आहे. चला आता आपण वळूया की हे जे काही युद्ध असेल किंवा नवीन वर्ष आरंभ असेल, याच्यामध्ये आपण काय करू शकतो, त्याचे काही उपाय आपण या ठिकाणी पाहणार आहोत. याच्यातला पहिला उपाय मी तुम्हाला असा सांगेन की सर्वात महत्त्वाचं आहे हे पृथ्वी तत्व. या पृथ्वी तत्वाच्या ठिकाणी जर विचार केला तर जसा त्याच्यामध्ये गंध एक गुण आहे, तसा क्षमा हा त्या ठिकाणी एक गुण आहे. आपण जमिनीवर जितके काही कर्म करतो, साधारण कोणाला एक छोटासा धक्का जरी लागला तर आपण सॉरी, क्षमा करा असं म्हणतो. पण रात्रंदिवस ज्या जमिनीवर आपण कार्य करतो, त्या जमिनीने कधी कोणावरती कुठल्या प्रकारची तक्रार किंवा त्याला कुठल्या प्रकारचा प्रतिकार केलेला नाही आहे. म्हणून ही जी पृथ्वी तत्वाचं एक विशेष क्षमेचा जो गुण आहे, त्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर हे युद्ध निवडण्याच्या दृष्टिकोनातून, आपल्या घरातल्या दृष्टिकोनातून मी ही एक महत्त्वपूर्ण माहिती आपल्याला देतो आहे की काय झालेलं आहे की आपल्या घरांची जी आता रचना झालेली आहे ती विचारात घेता पूर्वी मातीचे घरं असायचे, ते वातावरणाच्या दृष्टीने पण आरोग्याच्या दृष्टीने पण योग्य असायचे. पण आता ज्यावेळेला ह्या सगळ्यांचं सिमेंटीकरण व्हायला लागलं, घरं RCCची झाली, सिमेंटची झाली, घरामध्ये फ्लोरिंग झालं, रोड सिमेंटचे झाले आणि या सगळ्या याच्यामुळे जमीन आता आपल्याला दिसेनाशी व्हायला लागून गेली. तर या दृष्टिकोनातून जर विचार केला तर त्याचे परिणाम पण आपल्याला पाहायला मिळतात, जे लक्षात येत नाही. म्हणून कुठेतरी आपल्या घरामध्ये माती असावी. मग तुम्ही म्हणाल की आमच्या घरामध्ये जी काही आम्ही गार्डन केलेलं आहे, झाडं आहेत, त्याच्यामध्ये तर ती माती आहे, पण ती थोडीशी तुमच्या अंगणामध्ये बाहेर वगैरे असेल. म्हणून असं नसेल किंवा असं असेल तर या दोन्ही स्थितीमध्ये थोडीशी काळी माती चांगल्या पद्धतीची आपण आपल्या घरामध्ये ठेवा. त्याच्यामध्ये तुम्ही झाड लावा किंवा नुसती माती तरी घरामध्ये असू द्या, त्याचा परिणाम आपल्याला निश्चितच लाभदायक होईल. हे एक पृथ्वी तत्वाच्या दृष्टिकोनातून मी सांगितलं. दुसरी गोष्ट ही रसा आहे. जमीन ही रसा आहे, हिला रसा म्हटलं गेलेलं आहे कारण त्याच्यामधून रस मिळतो आणि त्याच्यातून वनस्पती वृक्ष पुष्ट होत असतात. या दृष्टिकोनातून जर विचार केला तर याच्यामध्ये शमीचं जे वृक्ष आहे, या शमीच्या वृक्षाचा एक विशेष गुण आहे आणि म्हणून या शमीच्या वृक्षाच्या सानिध्यात राहणे किंवा त्या शमीची पानं आपण तोडून आणणे आणि ती काही महादेवाला वाहणे आणि काही घरामध्ये ठेवणे, असं जर केलं तर मला वाटते की ह्या युद्धजन्य स्थितीमध्ये सुद्धा याचा खूप मोठा लाभ होऊ शकतो. काय आणि का लाभ होईल, कशावरून मी हे भाकीत करतो आहोत, तर त्याचा एक अर्थ असा आहे की जसा पुराणांमध्ये आपण पाहिलं असेल की पांडव ज्यावेळेला वनवासात गेले तर त्यांनी आपली शस्त्र या शमीच्या झाडाखाली ठेवली होती. याचा अर्थ युद्धाची शस्त्र खाली यावी किंवा युद्ध थांबावं या दृष्टिकोनातून शमीचं वृक्ष अत्यंत प्रभावशाली ठरून येते. त्याच्यामध्ये क्षमा करणारा असाच गुण त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आणि महादेवालाच का व्हावी, तर तुम्ही दुसरं एक हे पाहाल की जिथे आपण युद्धाची आरंभ होतो तर हर हर महादेव असा घोष केला जातो. याचा अर्थ याची प्रमुख देवता महादेव आहे, तो मृत्युंजय आहे आणि त्याला जर हे अर्पण केली तर तो जितका त्याचं तांडव किंवा क्रोध जितका मोठा आहे तितकाच तो उदार, क्षमाशील, कृपा करणारा देव आहे. शिवभोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ती, वाचे वदता शिवनाम, तयान बाधे क्रोध काम, असं संतांनी शिवाचं वर्णनच केलेलं आहे. म्हणून शमीचा वृक्ष अत्यंत महत्त्वाचा ठरतो. जर आपल्याजवळ शमीचा वृक्ष उपलब्ध नसेल, मिळत नसेल, सहज शक्य नसेल तर आपण दसऱ्याच्या दिवशी जे आपट्याची पानं आणतो, ज्याला आभेटा म्हणतो आपण, ती जरी आपण आणली, ती महादेवाला वाहिली तरी हरकत नाही.
किंवा हेही आपल्याकडनं शक्य नसेल तर शिवपंचाक्षरी जो मंत्र आहे, नागेंद्र हाराय त्रिलोचनाय, हे शिवपंचाक्षरी स्तोत्र जर आपण रोज नित्य संध्याकाळी जर म्हटलं तर याचा खूप मोठा लाभ आपल्याला या ठिकाणी होऊ शकतो. म्हणून आपल्या या वर्षभराच्या याच्यामध्ये जर हे स्तोत्र आपण आपल्या नित्यपाठामध्ये जर ठेवलं तर आपल्या स्वतःच्या कुटुंबाच्या दृष्टीने आणि हे सर्वांनी मिळून म्हणजे प्रत्येकाने आपापल्या घरी प्रत्येकजण असं जर करायला लागला तर याची एक सामूहिक हे होऊन याचा खूप मोठा फायदा होऊ शकतो. तुम्ही म्हणाल की हे तुम्ही आणखीन काय कोणत्या दृष्टीने सांगताय, तर याचा एक शेवटचा आणि महत्त्वाचा भाग मी आपल्याला सांगू इच्छितो की काय असते ज्यावेळेला अशी प्रतिकूल परिस्थिती निर्माण होते. आता हे ज्या काही अडचणी निर्माण होतात आहे, कितीकांच्या नोकऱ्या जातात आहे, अशा परिस्थितीमध्ये माणूस तरुणी ज्या परिस्थितीत सापडत आहे याच्यातून बाहेर येण्यासाठी काय करावं, नैराश्याच्या गर्तेमध्ये जर सापडलो तर उपाय सापडत नाही. या दृष्टिकोनातून आपलं आत्मबल वाढावं आणि या विषम परिस्थितीत संघर्ष करून आपण पुढे जावं आणि यशस्वी व्हावं, या दृष्टिकोनातून आपलं आत्मबल, आपली आत्मिक ऊर्जा हे आपल्याजवळ असणं अत्यंत आवश्यक असते. आणि ती जर कुठे मिळत असेल तर ह्या अशा स्रोतमधून ती प्राप्त होत असते. मी असं म्हणत नाही, संकट येतीलही, येतातही आणि जातातही, पण अशा परिस्थितीमध्ये मी त्याला धैर्याने तोंड देऊ शकलो पाहिजे आणि त्याच्यातून बाहेर यशस्वीरित्या पडलो पाहिजे. याच्यासाठी माझ्याजवळ ज्या काही गोष्टी असाव्या, जसं आपण नाही का सगळ्यांना नवीन वर्ष लागलं, मग ते इंग्रजी असो का मराठी असो, हॅपी न्यू इयर म्हणतो किंवा नवीन वर्षाच्या शुभेच्छा म्हणून मराठी महिन्यात म्हणतो. तर हे जे काही आपण एकमेकांना शुभेच्छा देतो ही एक सामूहिकच ऊर्जा त्या ठिकाणी तयार होत असते आणि एकमेकांबद्दल आपण जी प्रार्थना करतो त्याचा निश्चितच खूप मोठा लाभ होत असतो. म्हणून या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी या उपायाचा लाभ घ्यावा. आपल्या सर्व मित्र आपतेष्ट जे काही बांधव असतील त्यांना हे स्तोत्र म्हणायला सांगावं. या सगळ्यांनी मिळून केलेल्या प्रार्थनेमुळे आपल्या देशामध्ये शांती, समृद्धी आणि सुख नांदेल यात शंकाच नाही. आणि आपण जर वैयक्तिक करत असाल तर त्याच्याने सुद्धा आपलं आत्मबल वाढेल आणि कशी भीषण परिस्थिती जरी आली तरी त्याच्यातून आपण निश्चित बाहेर पडू. पण मी पुन्हा सांगतो की निश्चितच येत्या या नवीन वर्षाच्या आरंभानंतर असा काही चमत्कारिक, असा काही चांगला एक बदल आपल्याला दिसून येईल की जेणेकरून ह्या परिस्थितीमध्ये बदल झालेला आपल्याला पाहायला मिळेल आणि पुन्हा एकदा आपण आपल्या यशाच्या मार्गाकडे अग्रेसर होऊ. जय श्रीनाथ.